नमस्कार. आज एका वेगळ्या विषयावरती आपण आपल्याशी संवाद साधणार आहोत. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना आणि शिवभक्तांना आमची नम्र विनंती आहे की आम्ही जे हातामध्ये शिवकार्य घेतलेलं आहे, आम्ही जे शिवाजी महाराजांचं चरित्र प्रचार आणि प्रसाराचं काम जगभर नेण्याचं आम्ही जे ध्येय ठरवलेलं आहे, त्याला अनुसरून आम्ही जास्तीत जास्त पुस्तकं लिहिणं, जास्तीत जास्त संशोधन करणं, जास्तीत जास्त ठिकाणी जाऊन प्रबोधन करणं असं हे काम करत असतो. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही यूट्यूबला सुद्धा ते शूट झालेले कार्यक्रम टाकत असतो. एकंदरीत हे कार्यक्रम पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील काही अज्ञानी माणसं, काही पोरकट माणसं त्याच्यावरती ज्या काही प्रतिक्रिया देतात ते पाहिल्यानंतर असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये शिवचरित्र सांगणं म्हणजे काही गुन्हा आहे का, शिवचरित्र सांगणे म्हणजे काय पाप आहे का. कारण आपण जे सगळं करतो ते या पिढीच्या पुढच्या भवितव्यासाठी किंवा पुढच्या पिढीचं जे भवितव्य, उज्ज्वल भविष्य आपल्याला तयार करायचं आहे ते सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिवाजी महाराज जर योग्य रीतीने कळले तर त्या मुलांचं करिअर होऊ शकतं, आणि शिवाजी महाराज जर चुकीचे त्या मुलांना सांगितले गेले तर त्या मुलांचं करिअर बर्बाद होऊ शकतं. आमच्या प्रत्येक व्याख्यानाचा विषय, आमच्या प्रत्येक लेक्चरचा टॉपिक, आमच्या प्रत्येक पुस्तकाचा हेतू किंवा आम्ही करणाऱ्या प्रत्येक कृतीचा हेतू हा त्या मुलांना करिअरच्या दिशेने घेऊन जाण्यासाठीच असतो. आम्ही एवढं चांगलं काम करत असताना जर काही लोकांना हे पटत नसेल तर त्यांनी त्याच्यावरती निगेटिव्ह कमेंट केली तर आम्ही समजू शकतो किंवा हे आम्हाला पटलं नाही किंवा हे आम्हाला तर्कसंगत वाटत नाही, हे आम्हाला योग्य वाटत नाही असं म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण जेव्हा आपण युट्यूबला एखादा व्हिडिओ पाहतो तेव्हा आपल्याला लाईकचा पण ऑप्शन असतो, डिसलाईकचा पण ऑप्शन असतो. जास्त आवडलं तर आपण ते शेअर करू शकतो आणि आपल्याला त्याच्यावर काही प्रतिक्रिया द्यावी वाटली, काही योग्य असेल अयोग्य ते आपण व्यक्त करू शकतो. परंतु ती प्रतिक्रिया देताना आपण किती खालच्या स्तराला जायला पाहिजे, आपण किती शिवीगाळ केली पाहिजे, आपण कशा प्रकारचे अपशब्द वापरले पाहिजेत, याचं जर भान या महाराष्ट्रातील तरुणांना नसेल तर याचा अर्थ आम्ही शिवाजी महाराजांचा सुसंस्कृत महाराष्ट्र कधीच अरबी समुद्रामध्ये नेऊन बुडवलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं शिक्षण नसेल किंवा कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसेल, अनुभव नसेल, वय नसेल आणि तरी आपण अशा प्रकारच्या कमेंट करणं म्हणजे हे काही तेवढंसं योग्य वाटत नाही. एकंदरीत ही परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटतं की मग आपण हे शिवाजी महाराजांचं कार्य थांबवावं का, आपण हे कोणासाठी करत असतोय. आणि जर माझ्यासारख्याने विचार केला तर 1,00,000-1.5 लाख रुपयाची नोकरी सोडायची, एक शांत आणि स्थिर असं जीवन बाजूला काढायचं, सोडून द्यायचं आणि शिवचरित्रासाठी गावोगावी फिरायचं, किल्ल्यांवरती फिरायचं, डोंगरदऱ्यांमध्ये फिरायचं आणि हे सगळं केल्यानंतर महाराष्ट्रातील तरुण पिढी आमच्या नशिबी काय येत असेल तर आम्हाला शिव्या द्यायचं काम करतात, शाप द्यायचं काम करत असतात. जर तुम्हाला हे कळत नसेल की आम्ही तुमच्याच पिढीच्या किंवा तुमच्या पुढच्या जनरेशनच्या भवितव्यासाठी आम्ही काम करतोय, हे समजून घेण्याची तरी मानसिकता आपण ठेवली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जे लोक खालच्या स्तराला जाऊन एकदम टीका करतायत, ही टीका पाहिले तर अत्यंत म्हणजे माथा भडकू शकतो. परंतु आमचं काम ते नाहीये, कारण लोक गैरसमजापोटी, अज्ञानापोटी अशा प्रकारच्या टीका करू शकतात असं आम्हाला वाटतं. पण तरी याच्या पुढे महाराष्ट्रातील तरुणांनी थोडंसं भान ठेवून काही गोष्टींवरती रिॲक्शन द्यायला पाहिजे किंवा प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. जेवढे अशा प्रकारच्या अत्यंत खालच्या दर्जाच्या, हीन दर्जाच्या टीका टिप्पणी येतात किंवा त्या समोर आम्ही पाहतो तेव्हा आमचा असा समज आहे की या मुलांचं वय कमी असू शकतं, यांचं ज्ञान कमी असू शकतं, यांचा अनुभव कमी असू शकतो, यांचं ज्ञान कमी असू शकतं, यांची समज कमी असू शकते आणि म्हणून आम्ही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत आलेलो आहोत. परंतु हे जर सातत्याने होणार असेल तर डेफिनेटली मग आमच्यासमोर एकच पर्याय आहे की शिवचरित्राचं हे प्रचार प्रसाराचं काम बंद करावं आणि आपल्याला भरपूर जमिनी आहेत, तिथे बांधकाम करता येईल, वेगवेगळे उद्योगधंदे करता येईल आणि हे काय भानगडीमध्ये न पडलेलं बरं. आणि ह्याचा परिणाम असा होतो की जसं आम्ही अनुभव घेतोय, म्हणजे अगदी मी महाराष्ट्रातील असून, मी मराठी असून, मी जाधव असून, मी मराठा असून जर लोक एवढ्या टीका करत असतील तर मला वाटतं याच्या व्यतिरिक्त जर कुठल्या जातीतला, धर्मातला किंवा भाषेचा माणूस जर शिवचरित्र हाताळत असेल त्यांनी काय काय भोगलं असेल याची मी कल्पना करू शकतो. आणि म्हणून कदाचित आपलं शिवचरित्र बाकीचे लोक लिहायला धजवत नाही किंवा जे लोक टार्गेटगिरी करतायत, गुंडगिरी करतायत, त्यांच्या दहशतीमुळे हे चांगले चांगले लोक शिवाजी महाराजांचा अभ्यास करायला टाळतात किंवा ते समोर आणायला ते टाळतायत. कारण अशा प्रकारे भीतीयुक्त वातावरणामध्ये जर काम करायचं असेल तर मला वाटतं कोणीही ते काम करायला तयार होणार नाही. आणि अशा प्रकारचं वातावरण जर महाराष्ट्रामध्ये काही लोक तयार करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे. राज्यकर्त्यांनी, पोलीस प्रशासनाने आणि सायबर सेलनं याच्यावर वेळीच कारवाई करत गेलं पाहिजे आणि अशा लोकांना आपण रोखलं पाहिजे, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, गेली 350 वर्षे शिवाजी महाराजांचा जो इतिहास
समोर येण्यासाठी आम्ही तडफड करतोय, आम्ही त्याच्यासाठी जे धडपेनं किंवा तडफेनं आम्ही काम करतोय. माझ्या आयुष्याची 12 वर्ष मी शिवाजी महाराज शोधण्यासाठी घालवली. त्याच्यातून शिवाजीचा मॅनेजमेंट गुरु, उद्योजक शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र, त्यांचा गनिमी कावा, त्यांचं सामाजिक क्रांती, त्याच्यानंतर त्यांचं मार्केटिंग, ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग, MBA, त्यांचं सोशल इंजिनिअरिंग, असे इंजिनियर, असे वेगवेगळे जवळपास 13 विषय मी शिवाजी महाराजांचे शोधून जगासमोर आणले. पुढेही संशोधन करायची माझी इच्छा आहे. परंतु लोक जर अशी टीका टिप्पणी करत असतील तर नक्की आमचा असा समज होईल की महाराष्ट्रामध्ये शिवचरित्र सांगणं हा मोठा गुन्हा आहे, शिवचरित्र लिहिणं हे मोठं पाप आहे. आणि जर असं लोकांना वाटत असेल तर याच्यापुढे आम्ही हे पाप करायला नको, याच्यापुढे आम्ही हा गुन्हा करायला नको असं मला वाटतं. जर आपल्याला एखादा व्हिडिओ आवडला तर नक्की आपण त्याच्यावर चांगली प्रतिक्रिया द्या. जर नसेल आवडला तर आपण त्याच्यावरती हे आम्हाला सर आवडले नाही किंवा योग्य वाटत नाही असं पण म्हणू शकता. परंतु खालच्या थराला जाऊन नको ती टिप्पणी करण्याचं आपण टाळलं पाहिजे, असं आव्हान आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करत आहोत. धन्यवाद.